सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 56 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. पद्मिनी पडणाऱ्या पावसाकडे पाहून गाणं म्हणत होती आणि तिला विशाल एकटक हाताची घडी घालून पाहत होता आणि तिचा मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकून त्याचं भान हरवून गेलं होतं आणि तो मनात म्हणाला, वा, काही गोड आवाज आहे. मिस पल्लवी, जितक्या सुंदर तुम्ही आहात तितकाच गोड तुमचा आवाज आहे. आणि तिचं गाणं थांबलं आणि त्यानं टाळ्या वाजवल्या आणि म्हणाला, वा, काही गोड आवाज आहे हो तुमचा. तशी ती हरकून मागे पाहून म्हणाली, अरे साहेब, तुम्ही केव्हा आलात? तो म्हणाला, झाला बराच वेळ. ती म्हणाली, मग तुम्ही मला सांगितलं का नाही? तो तिच्यासमोर बसला आणि म्हणाला, सांगितलं असतं तर इतकं सुंदर गाणं ऐकायची संधी मिळाली असती का मला? असं म्हणून त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिनं लाजून मान खाली घातली आणि म्हणाली, चला, काहीतरीच हा तुमचं. इतका पण आवाज छान नाही माझा. तुम्ही उगीच स्तुती करत असता. विशाल म्हणाला, हे बघा, हेच आवडत नाही मला तुमचं. सतत असं स्वतःला कमी लेखत असता. मला सांगा, काय कमी आहे हो तुमच्यात? सगळंच तर भरभरून आहे. गोड आवाज आहे, तुमचे डोळे किती टपोरे आहेत, तुमचं नाक किती छान आहे, अगदी पोपटासारखं, आणि तुमचे केस अगदी रेशमासारखे मऊसूत आहेत, आणि तुमचे ओठ ते तर. असं म्हणून त्यानं तिच्या गुलाबी ओठांकडे पाहिलं आणि तो तिकडे बघतच राहिला, कारण आज तिनं लिपस्टिक लावलेली होती आणि खूप सुंदर दिसत होती. ती नकळत तिची स्तुती करत होता आणि त्याच्या स्तुतीने मोहरून जात ती त्याच्याकडे एकटक बघत होती आणि लाजत होती. आणि तिनं मान खाली घातली आणि तो गंभीर होऊन म्हणाला, आय एम सॉरी मिस पल्लवी, मी जरा जास्तच बोललो ना. आता ती आतल्या आत ओठांच्या हसत होती आणि मग दोघंही शांत झाले. काही वेळ असाच गेला आणि ती घसा साफ करून म्हणाली, अग्निहोत्री साहेब, इट्स ओके. तुम्ही मला बरं वाटावं म्हणून बोलत होता ना. आणि तो थोडासा रिलॅक्स झाला आणि म्हणाला, फोनवर सुद्धा तुम्ही अशाच बोलत होता. स्वतःला कमी लेखू नका मिस पल्लवी. तुम्ही सुद्धा युनिक आहात, स्पेशल आहात, लाखात एक आहात. ती म्हणाली, असं तुम्हाला वाटतं, पण बाकीच्यांचं काय? तो म्हणाला, बाकीच्यांचं काय करायचं आहे आपल्याला? मला तुम्ही खास वाटता, मग झालं तर. ती त्याचं बोलणं मन लावून ऐकत होती आणि इतक्यात त्याचा फोन वाजला. फोन पोलीस स्टेशनमधून होता आणि इतका वेळ मृदू मुलायम हळूवार आवाजात तिच्याशी बोलणारा विशाल कडक आवाजात म्हणाला, बोला कदम, काय झालं? काय अपडेट आहे? आणि कदम म्हणाले, सर, आज ज्या चोरानं गुन्हा कबूल केला आहे त्यांना आणखीन दोघांचा पत्ता दिला आहे. आपण त्यांना पकडायला जायचं का, त्यांना गाफील ठेवून? आणि विशाल लगेचच म्हणाला, चालेल, मी आत्ता येतो. तुम्ही आपली टीम तयार करा आणि बातमी कुठेच फुटली नाही पाहिजे. बी केअरफुल, नाहीतर प्लॅन फसेल आणि ते सावध होतील. कदम म्हणाले, नाही सर, तुम्ही काळजी करू नका. मग विशालने फोन ठेवला आणि पद्मिनी म्हणाली, साहेब, तुम्ही निघालात? त्यानं तिच्या तो जाणार म्हणून धास्तावलेल्या डोळ्यात थोडा वेळ पाहिलं आणि खिशातून पुन्हा फोन बाहेर काढला आणि कदमना फोन करून म्हणाला, कदम, मी शेजारच्या पोलीस स्टेशनमधून सब इन्स्पेक्टर इरफान शेखला पाठवतो तुमच्यासोबत. मी नाही येऊ शकत, पण मला अपडेट देत राहा. मग विशालनं लगेच सब इन्स्पेक्टर इरफान शेखला सुद्धा फोन केला, तिकडे जायला सांगितलं. आमच्या टीमला जॉईन करा असं सांगून फोन ठेवला आणि पद्मिनी गालात हसायला लागली आणि विशालही तिथेच बसला. आणि बाहेर अजूनच पावसाचा जोर वाढला. पद्मिनी आता सुखावली होती. तो तिच्या खातर गेला नाही म्हणून. तिनं न बोलता सुद्धा त्यानं तिच्या मनातलं ओळखलं होतं. ती म्हणाली, साहेब, तुम्ही खूप कडक आहात ना, आणि खूपच शिस्तप्रिय. तो म्हणाला, का हो? आमच्या मोरे मॅडम काही बोलल्या का काय तुम्हाला माझ्याबद्दल? ती म्हणाली, नाही हो, दिवसभर नुसत्या झोपतच होत्या त्या. तो हसून म्हणाला, बाप रे, इथेही झोपल्या होत्या का त्या? पद्मिनी म्हणाली, पण सगळेच तुम्हाला घाबरतात ना. आणि विशाल म्हणाला, पण मी सगळ्यांना नाही घाबरवत. सगळ्यांसाठीच माझा आवाज कठोर नसतो. तुम्हाला कधी माझा आवाज कठोर आणि माझी करडी नजर जाणवली का? ती म्हणाली, नाही.
तुम्ही माझ्याशी तर खूप चांगले वागता. आणि साहेब, मग तुम्ही ते खरे की हे खरे? नक्की तुमचं कोणतं रूप खरं आहे? विशाल म्हणाला, जे तुम्हाला आवडेल ते. आणि मग ती हसून पुन्हा पाऊस बघत बसली. आणि विशाल म्हणाला, मिस पल्लवी, तुम्ही जेवलात का? ती म्हणाली, हो साहेब, मी जेवले. आणि तुम्ही? विशाल म्हणाला, नाही, इथं येऊन तुमच्यासोबतच खाईन असं म्हणालो होतो. पण तुम्ही तर जेवलात, माझ्यासाठी नाही थांबलात ना तुम्ही? ती म्हणाली, सॉरी, मला खरंच वाटलं नव्हतं की तुम्ही न जेवता याल. उद्यापासून मी तुमची वाट पाहीन. तो म्हणाला, म्हणजे मी उद्याही यावं अशी तुमची इच्छा आहे का? आता ती पुन्हा गप्प बसली. आणि तो म्हणाला, मिस पल्लवी, हे अजिबात योग्य नाही हां. तुम्ही इतकं सगळं बोलता आणि ऐन मोमेंटला असं गप्प बसता, मान खाली घालून. मग मी काय समजायचं? आणि ती हळूच म्हणाली, तुम्ही उद्याही यावं असं मला वाटतं. तो हसला आणि म्हणाला, काय काय म्हणालात? ती पुन्हा म्हणाली, साहेब, तुम्ही उद्याही इकडे यावं असं मला वाटतं. विशाल मुद्दाम म्हणाला, मिस पल्लवी, अहो किती हळूहळू बोलता, मला ऐकायला नाही येते. आणि म्हणून तो त्याचा कान तिच्या तोंडाजवळ घेऊन गेला. आणि ती मोठ्यानं म्हणाली, जा तिकडे. आणि तो खूप हसायला लागला. आणि मग ती हसून म्हणाली, साहेब, उद्या याल ना तुम्ही? कारण वीज जर कडाडली आणि पुन्हा मला भीती वाटली तर? तो म्हणाला, नक्की येईन. मग ती म्हणाली, आता बास झाल्या गप्पा, तुम्ही जेवण करा बरं अगोदर. तो म्हणाला, नको, राहू द्या, आता भूक पण नाही. ती म्हणाली, असं नाही, तुम्ही घ्या बरं वाढून, का मी वाढू? तो म्हणाला, मिस पल्लवी, पण मला एकट्याला नाही जेवण जाणार. तुम्ही जेवलात का नक्की? ती म्हणाली, मी खाईन थोडंसं तुमच्यासोबत, तुम्हाला कंपनी म्हणून. आणि मग तो पटकन म्हणाला, मिस पल्लवी, आणि थांबला. ती म्हणाली, काय साहेब? आता त्याला म्हणायचं होतं की तुम्ही आयुष्यभरासाठी अशीच मला कंपनी द्याल का? पण तो गप्प बसला आणि म्हणाला, नाही, काहीच नाही. आणि आता ती म्हणाली, साहेब, आता तुम्ही कसे वागत आहात बघा बरं. आता तुम्ही ऐन मुमेंटला येऊन गप्प बसता. बोला ना, काय म्हणत होता? तो म्हणाला, बोलेन, पण योग्य वेळी येईल तेव्हा. आणि त्यानं दोघांसाठी जेवण वाढून आणलं. दोघांनीही थोडंसं खाल्लं. आणि मग तो म्हणाला, मिस पल्लवी, तुम्हाला पाऊस आवडतो का? तुम्ही पावसात कधी भिजला आहे का? ती म्हणाली, आवडतो, पण काय करणार? असं फक्त बघत बसायचं आणि खिडकीतून येणाऱ्या पाण्याचे थेंब अंगावर घ्यायचे आणि त्यातच समाधान मानायचं. तो म्हणाला, का? असं का समाधान मानणार तुम्ही? ती म्हणाली, मग काय करू? तुम्हाला सगळं माहीत आहे ना साहेब, तरीही असं विचारता? विशाल म्हणाला, मिस पल्लवी, मला तुमच्याकडून एक परमिशन हवी आहे. आणि ती म्हणाली, दिली. तो म्हणाला, अहो, अगोदर ऐकून तरी घ्या, मी काय म्हणणार आहे. ती म्हणाली, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे काही म्हणाल ते योग्यच असेल. तो म्हणाला, खरंच इतका विश्वास आहे माझ्यावर? ती म्हणाली, स्वतःपेक्षा जास्त. आणि त्यानं लगेच तिच्यासमोर हात केला आणि म्हणाला, विश्वास आहे ना माझ्यावर? मग द्या माझ्या हातात हात. ती म्हणाली, का? कशाला? आणि विशाल म्हणाला, बघा, म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही. ती म्हणाली, साहेब, आहे माझा तुमच्यावर विश्वास. तो म्हणाला, विश्वास आहे तर प्रश्न का विचारता? आणि ती थोडी हसली आणि तिने त्याच्या हातात तिचा थरथरता हात दिला आणि त्यानं तिचा हात घट्ट पकडला. तशी तिच्या अंगात कळ उठली आणि त्यानं खाली वाकून तिला अलगद मिठीत उचलून घेतली. आणि आता तिला तर समजतच नव्हतं की तो काय करतोय. आणि त्यानं तिला मिठीत उचलून पावसात घेऊन गेला आणि मनसोक्त दोघेही भिजू लागले. ती तर खूप खूप आनंदित झाली होती. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ती आता कोणाच्या तरी मिठीत आहे. एक पुरुष तिला उचलून घेऊन उभा आहे हे सुद्धा विसरून गेली आणि मनसोक्त हात पसरून त्याच्या मिठीत पावसाचा आनंद घेत होती. आणि तो तिच्याकडे हसून पाहत होता. तिचा आनंदित चेहरा पाहून त्याला सुद्धा आनंद होत होता. आणि अचानक वीज कडाडली आणि तिनं घाबरून त्याला घट्ट मिठी मारली. तशी विशालच्या शरीरात आता खूपच जोरात कळ आली. इतक्या थंड वातावरणात सुद्धा तिने मारलेल्या मिठीमुळे त्याचे श्वास गरम व्हायला लागले होते. आणि तरीही त्यानं स्वतःवर कंट्रोल, विशाल, कंट्रोल म्हणत संयम ठेवला. आणि ती म्हणाली, साहेब, आतमध्ये चला ना, मला भीती वाटते. विशाल म्हणाला, मिस पल्लवी, तुम्ही डोळे उघडा. ती म्हणाली, नको ना साहेब, प्लीज चला ना घरात.
खूप भीती वाटते हो मला. विशाल म्हणाला, मिस पल्लवी, तुमची तीच भीती मला घालवायची आहे. तुम्ही डोळे उघडा बरं आणि माझ्या डोळ्यात बघा. काहीही होणार नाही आणि मग तुम्हाला भीतीसुद्धा वाटणार नाही. आणि तिने हळूच तिचे डोळे उघडले आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याच्या खोल खोल डोळ्यात ती पाहू लागली. आता दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहून ओठांमध्ये गोड गोड हसत होते आणि खूप विजा चमकत होत्या. पण पद्मिनीला कसलीच भीती वाटत नव्हती, कारण आता ती आजूबाजूची सगळी परिस्थिती विसरून गेली होती. तिला फक्त आणि फक्त तो दिसत होता. आणि आता इतक्यात विशालला खूप जोराची शिंक आली. आच्छू! आता त्याची आणि दामिनीची सवय सारखीच होती. जरा कुठे पावसात भिजलं की शिंका सुरू व्हायच्या. आता दोघेही सख्खे बहीण भाऊ होते, म्हणजे सवय तर सारखी असेलच ना. आणि विशालच्या शिंकण्यामुळे दोघेही भानावर आले आणि ती म्हणाली, साहेब, आता मी नाही घाबरत विजेला, पण चला ना घरात, खूप झालं भिजणं, तुम्हाला खूप सर्दी येईल. मग दोघेही आत आले आणि घरभर पाणी पाणी झालं. ती म्हणाली, साहेब, तुम्ही अगोदर तुमचे कपडे चेंज करा, नाहीतर आणखीन सर्दी होईल, आणि डोकं पुसा. आणि तो गेला, त्याचे कपडे चेंज करून आला. पण पद्मिनी मात्र अजूनही तशीच बसली होती, ओल्या कपड्यानं. विशाल म्हणाला, मिस पद्मिनी, आणि तुम्ही का नाही कपडे चेंज केले? आणि मग त्याच्या लक्षात आलं आणि म्हणाला, अरे हो, सॉरी. आणि त्यानं तिला कपाटातून तिचे कपडे काढून दिले आणि म्हणाला, तुमचं झालं की मला हाक मारा, असं म्हणून बाहेर गेला. पद्मिनीने तिचे कपडे चेंज केले आणि बेडवर बसली आणि म्हणाली, साहेब, तुम्ही आत येऊ शकता, माझं झालं आहे. आणि विशाल आतमध्ये येऊ लागला तसा फरशीवर पडलेल्या पाण्यामुळे तो खूप जोरात घसरला. त्याला घसरताना पाहून, अहो साहेब, हळू घसराल, तुम्ही सावरा, असं म्हणेपर्यंत तो घसरला सुद्धा आणि सरळ बेडवर बसलेल्या पद्मिनीच्या अंगावर तो कोसळला. आता ती बेडवर खाली आणि तो वर होता आणि दोघांचंही तोंड एकमेकांच्या अगदी जवळ. तिचे भिजलेले केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. विशालने त्याच्या बोटानं तिच्या चेहऱ्यावर आलेले केस अलगद बाजूला सरकवले. तसं तिनं तिचे डोळे मिटून घेतले आणि आता तो तिच्या गुलाबी ओठांकडे टक लावून बघत होता. तिच्या अंगात वणवा भडकत होता आणि छातीमधील हृदयाची स्पंदनं खूप जास्त गतीने वाढली होती. तिचा तो धपापणारा, एका लयीत खालीवर होणारा ऊर पाहून विशालसुद्धा घायाळ होत होता आणि आता त्याने त्याचा मोर्चा वळवला तिच्या ओठांकडे. आणि आता तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात पद्मिनीचा फोन वाजला. तसे दोघेही भानावर आले. विशाल पटकन तिच्यापासून दूर झाला. आता आजही तर खूपच मोठी स्टेप घेतली होती विशालनं. तिनंही डोळे उघडले. तो उठला आणि तीही उठून बसली. विशालने अपराधी भावनेने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, सॉरी मिस पल्लवी, असं म्हणून बाहेर निघून गेला. आणि पद्मिनीसुद्धा आता थोडी शांत झाली होती. आता ती विचार करत होती की हे काय घडतंय, का तिला असं होतंय, का तो जवळ आला की भीती वाटत नाही, उलट हवासा वाटतो, का त्याच्यावर विश्वास टाकावासा वाटतो, का मी त्याची वाट बघत बसते, मला लिपस्टिक लावायला आवडत नव्हती तरी मी का लावली, का मी त्याच्या हातात हात दिला, का तो जवळ आला की परक्यासारखा वाटत नाही, त्याच्या कोणत्याच गोष्टीला का नकार देऊ वाटत नाही, त्यांची कोणतीच गोष्ट चुकीची का वाटत नाही, आणि त्यांना तरी माझी इतकी काळजी का वाटते, ते माझी स्तुती करतात तेव्हा मन मोरासारखं का नाचतं, का त्यांचा प्रत्येक शब्द जीवाचे कान करून ऐकावासा वाटतो, असं का वाटतं की मी त्यांना खूप पहिल्यापासून ओळखते, यापूर्वीही मी त्यांना बघितलं आहे, पाहिलं आहे, भेटले आहे मी त्यांना ऐकलं आहे, असं का वाटतं, त्यांची शिस्त, त्यांचा स्ट्रिक्ट स्वभाव, हे सगळं माझ्या ओळखीचं आहे, म्हणजे मी त्यांना खरंच अगदी पूर्वीपासून ओळखते का, फक्त दामिनीचा भाऊ इतकीच ओळख नाही त्यांची माझ्यासाठी, हे खरं आहे का, आणि का ते माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडतात, का आणि का, असे एक ना अनेक प्रश्न तिच्या डोक्यात होते. आणि तिचंच दुसरं मन तिला सांगू लागलं, कारण ते तुला आवडतात, खूप खूप आवडतात, आणि तू त्यांच्यावर प्रेम करू लागली आहेस. हो, मी त्यांच्यावर प्रेम करू लागले आहे. आणि आता पद्मिनीला तिच्याच अंतर्मनानं हे सांगितलं की तू विशालच्या प्रेमात पडली आहेस, आणि ती आणखीन लाजून हसायला लागली आणि पुन्हा मनात म्हणाली, पण त्यांचं काय, ते करत असतील का माझ्यावर प्रेम,
ते माझी स्तुती करतात, काळजी करतात, मला प्रोटेक्ट करतात, माझी इच्छा पूर्ण करतात, याचा अर्थ ते माझ्यावर प्रेम करतात असा होतो का? मी हा चुकीचा तर अर्थ काढत नाही ना. कदाचित असेलही आणि नसेलही त्यांचं माझ्यावर प्रेम. त्यांच्या वागण्यातून तर असंच दिसतं, पण ते बोलले मात्र काहीच नाहीत. मग मला कसं कळेल असा ती विचार करत होती. आणि पुन्हा तिचा फोन वाजला. तिने बघितलं तर रुद्र होता. तिनं फोन उचलला आणि म्हणाली, हॅलो, कसा आहेस रुद्र? रुद्र म्हणाला, थँक गॉड ताई तू फोन घेतला. अगं किती ट्राय करत होतो, फोन लागतच नव्हता. तू कशी आहेस? ती म्हणाली, मी ठीक आहे. तू कसा आहेस ते सांग. आणि आई कशी आहे? रुद्र म्हणाला, आई व्यवस्थित आहे. अजून थोडे दिवस तिला हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागणार आहे. आणि ताई मी दामिनीला बसवून देणार होतो गं बसने, पण पुन्हा सगळे रस्ते बंद झाले पावसामुळे. तुला एकटीला भीती नाही ना वाटत? आणि पद्मिनी दरवाजाच्या बाहेर असलेल्या विशालकडे पाहत म्हणाली, नाही रुद्र, माझी नको काळजी करू तू. तू आईची काळजी घे आणि ती बरी झाली की तिला इकडे घेऊन ये. आणि रुद्र म्हणाला, ताई अगं आत्ता सुद्धा आणि परवाही आपल्या शेजाऱ्यांचा फोन आला होता. कोणी घरात घुसलं नव्हतं ना? पद्मिनी म्हणाली, नाही रे रुद्र, कोणी कशाला घरात येईल? आता तिने मुद्दाम रुद्रला सांगितलं नाही विशालबद्दल, कारण विशाल आणि रुद्रचा 36 आकडा होता. तिला माहीत होतं आणि विशाल बिचारा तिच्या काळजीपोटी येथे येत होता. आणि रुद्र पुन्हा त्याला त्रास द्यायचा म्हणून ती काही बोललीच नाही. आणि तो म्हणाला, ताई आताही मला एका शेजाऱ्यांचा फोन आला होता. कोणीतरी आपल्या अंगणामध्ये एक कपल होतं वाटतं, पावसात भिजत होतं. तू पाहिलंस का गं त्यांना? आणि आता पद्मिनी थोडी हादरली. बहुतेक शेजाऱ्यांनी तिला आणि विशाललाच पाहिलं होतं पावसात भिजताना. पण पावसाचा जोर इतका होता की रात्रीच्या अंधारात त्या कोसळणाऱ्या पाऊसधारांमध्ये नीटसं कोण आहे ते दिसत नव्हतं. आणि आता पद्मिनी तर अशी बाहेर येणं शक्य नव्हतं, म्हणून दुसरंच कोणीतरी असेल असं त्या शेजाऱ्यांनाही वाटलं. आणि रुद्रला सुद्धा तसंच वाटलं. आणि पद्मिनी चाचरत म्हणाली, रुद्र अरे मला कसं माहीत असेल, मी तर रूममध्येच असते ना. रुद्र म्हणाला, ठीक आहे ताई, पण मला असं वाटतं की कोणीतरी आपल्या घरावर पाळत ठेवून आहे. तू फक्त दरवाजा उघडू नकोस. ओळखीचा आवाज आला तरच दरवाजा उघड. आणि मी आपल्या शेजाऱ्यांना सांगून ठेवतो की ते कोण कपल होतं ते शोधून काढायला. कधीतरी ते सापडतीलच की. मग मात्र मी त्यांना अजिबात सोडणार नाही असं तो म्हणाला. आणि आता पद्मिनी फारच घाबरली आणि म्हणाली, रुद्र तू आईकडे लक्ष दे बरं, इकडे लक्ष नको देऊस. मी आहे ना ठीक. मग दरवाजाच्या बाहेर कोण काय करतं, आपल्याला काय करायचंय? रुद्र म्हणाला, ताई कुणीही गेट उघडून सरळ आत येतं याचा काय अर्थ आहे? ही काय धर्मशाळा नाही, ते घर आहे आपलं. पद्मिनी म्हणाली, ठीक आहे, मी आता गेट लावून घेईन, तू विषय सोडून दे आणि आईकडे लक्ष दे. आणि फोन ठेवला. आणि मनातच म्हणाली, बाप रे, रुद्रला जर कळलं की मी आणि साहेब होतो त्या पावसात तर काय होईल? इथे तर माझ्यावरच विश्वास बसत नाही की मी खरंच त्यांच्या मिठीत पावसात होते. आणि मग सगळ्यांना हे ऐकून किती मोठा धक्का बसेल. आणि आता दामिनी रुद्रला म्हणाली, रुद्र फोन लागला का ताईंना? त्या काय म्हणाल्या? रुद्र म्हणाला, ताई ठीक आहे, पण अगं बघ ना, आपल्या अंगणामध्ये कोणीतरी एक कपल पावसामध्ये भिजत होतं. दामिनी म्हणाली, मग त्यात काय? रुद्र पावसात कोणी भिजत नाही का? काल रात्री आपणही भिजलो की. रुद्र म्हणाला, पुढे ऐक ना. ती मुलगी की बाई कोण असेल ती काय माहीत, पण ती त्या पुरुषाच्या मिठीत होती आणि दोघेही पावसाचा आनंद घेत होते. खूप पाऊस होता म्हणून ते कोण होते ते दिसलं नाही. आणि हे ऐकून आता दामिनीनं तोंडावरच हात ठेवला आणि खूप आश्चर्यचकित होऊन म्हणाली, बाप रे, दादासाहेबांची गाडी तर खूपच फास्ट चालली आहे, तेही विना रुकावट. त्यांची लव्ह स्टोरी लवकरच पूर्ण होईल असं वाटतंय, कारण त्यांच्या मार्गातली रुकावट म्हणजे रुद्र महाशय हे तर आता इकडे गावाला अडकून बसले आहेत ना. पण आता पद्मिनीताई आणि दादा लवकर एकत्र यावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्या दादानं खूप वाट पाहिली आहे त्याच्या प्रेमासाठी. आणि योग्य वेळ आली की त्याला जेव्हा हे कळेल की पल्लवी हीच पद्मिनी आहे, त्याचं लहानपणीचं प्रेम, तर त्याची काय अवस्था होईल मला तर याची कल्पनासुद्धा करवत नाही की दादाच्या त्यावेळच्या एक्सप्रेशन काय असतील. आणि आता इकडे विशाल सोफ्यावर बसून विचार करत होता, त्यांना कळलं नसेल ना मी त्यांचा किस घेणार होतो. बरं झालं फोन वाजला, नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक. उगीचच त्यांचा गैरफायदा घेतल्यासारखं झालं असतं.
शेवटी आज माझा संयम सुटता सुटता राहिला आणि माझ्याकडून कुठली चूक नाही झाली. हे खूप बरं झालं. पण हे असं कुठपर्यंत चालणार? सतत त्यांच्याजवळ जायचं आणि पुन्हा लांब यायचं. आता मला त्यांच्याशी स्पष्ट बोललं पाहिजे. माझ्या मनात जे काही आहे ते त्यांना सांगितलं पाहिजे. पण त्या मला समजून घेतील ना? नक्कीच घेतील, कारण त्या खूप समजूतदार आहेत. त्यांनी माझं प्रेम ॲक्सेप्ट केलं तर ठीक, नाहीतर बघू पुढचं पुढं. मी उगीचच इतका घाबरतोय. माझं प्रेम आहे त्यांच्यावर आणि त्यांना सांगितल्याशिवाय कळणार नाही. आणि मी त्यांना आत्ताच सांगणार की आय लव्ह हर. असं म्हणून तो उठला आणि तिच्यासमोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, मिस पल्लवी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि ती सुद्धा म्हणाली, साहेब, मला सुद्धा तुमच्याशी बोलायचं आहे.